नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. आज बागेमध्ये बघूया म्हटलं कुठं कुठं किती फुलं आली आहेत. ती छान मस्त हिरवीगार बाग झाली, पाऊस पडतोय ना. इथं बघा तगर किती भरली आहे, भरपूर तगरीला फुलं आली आहेत. त्यानंत रातराणी ही सगळी झाडं एकात एक गेली. तिथं जास्वंदाला बघा कळ्या आल्या 2 आणि एक मोठंच्या मोठं फुलं आलं मस्त. खूप छान रंग पण आणि खूप मोठं फुलं असतं हे. मी बऱ्याचदा दाखवले माझ्या व्हिडिओमध्ये. हे बघा कळ्या लागल्या, त्या संध्याकाळी उमलतील. सगळं हिरवगार झालंय मस्त इथं ना. आणि वर कृष्ण कमळाला वर इतकी फुलं येतात की ते हाताला येतच नाहीत. मी काय केलं मग ते, हे बघा इथे गुलाबाचं फूल पण छान आले. हे शमीचं झाड आपलं कृष्ण कमळाचं वेल ना वर आलेलं आहे खूप. तर मग मी काय केलं, त्याला जरा असं खाली ओढून बांधलं. हे बघा खाली ओढून बांधला असा जरा. मग आता त्या कळ्या फुलं दिसायला लागले. दाखवते पुढं फुलं किती आलेत कृष्ण कमळाला ती. हे बघा असा हा जास्वंद आहे, हा पांढरा. पण हे एक जास्वंदाचं महत्त्व काय सांगते तुम्हाला. ह्यालाच बघा हे दुसरं गुलाबी फुल पण येतं त्याच झाडाला. एकाच झाडाला ही 2 रंगाची फुलं येतात. हे बघा हे एकच झाड आहे, एक गुलाबी आणि एक पांढरा, अशी 2 रंगाची फुलं येतात त्या झाडाला. तर रातराणी पण खूप छान झाली आहे. अनंताची फुलं बघा वर आली आहेत किती. त्या बाजूला पण दाखवते नंतर, आधी ह्या बाजूची दाखवते. रातराणी खूप आता हिरवीगार झाली चांगली. आता हळूहळू तिला फुलं यायला सुरुवात होईल. हळदीची पानं चांगली मोठी झाली आहेत आता. हे बघा तोडून घेते ही फुलं. मी शक्यतो फुलं तोडत नाही, मला झाडालाच फुलं दिसतात तीच चांगली वाटतात. कधीतरी तोडते मी आपली पूजेला. हे बघा किती छान पांढरं गुलाबी फुलं आहे. तोडून घेते ही पण. इथे हे पण गुलाबी दुसरं जास्वंद आहे, छोटा आलेलं आहे ते. भरपूर रंगाचे जास्वंद आहेत. इथं बघा ही गुलबक्षी, गुलबक्षीचे पण 3-4 रंग आहेत माझ्याकडे. ह्यात बघा पांढरं फुले आणि त्यात अगदी एक गुलाबी छटा अशी, एक फक्त रेग अशी. कशी बघा निसर्गाची किमया, वेगवेगळे फुलं असतात ती. इथं कृष्ण कमळ पण आलं आहे दुसरं निळं. पण वर बघा इथं अनंताची फुलं ही हाताला पण येत नाहीत. आज एकच आलं आहे कृष्ण कमळ निळं, लाल जास्त आले. बघा काय सुंदर दिसतंय. ह्या कळ्या दाखवल्या ना मग असे. मला आपलं रोज बरं वाटतं कुठं कुठं फुलं आलेत आपल्या झाडांना, कुठं कळ्या आल्यात. मी असते आपली बघत असते. ह्या उमलतील कळ्या संध्याकाळपर्यंत 2. आज पाऊस पण पडतोय खूप. इथं बघा ही गणेशवेलीला किती सुंदर छोटी छोटी फुलं आली आहेत गुलाबी रंगाची. हा सोनचाफा आहे. हे बघा ही लाल रंगाची कृष्ण कमळं किती छान दिसत आहेत. इथं वर पण आली आहेत खूप, पण ती दिसत पण नाहीत. हे बघा थोडंसं दिसतंय वर, आणि वर हात पण नाही पोचत काढायला. मग मी काय केलं, तो वेल ना जरा थोडा आपल्या बाजूला ओढून घेतला आणि बांधला. हे बघा तेव्हा मग आता ही फुलं हाताशी यायला लागली. बांधून असं काठीला बांधलं आहे म्हणजे की हाताला येईल असं. हे बघा आता ती फुलं दिसत आहेत पण. हे बघा इथं ना कारली आली छोटी छोटी. ह्या अनंतामध्येच कारल्याचा वेल आला आहे मस्त हिरवागार. छोटी छोटी बरीच कारली आलीत. हे बघा दाखवते तुम्हाला जवळून. हे बघा ही अशी कारली बरीच लागली आहेत. मंडळी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आमची बाग, आमचा बगिरा, आपले मराठी सणवार, आम्ही बाहेर वगैरे जातो ते व्हिडिओ छान छान असे नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा अनंताची फुलं किती आलेत त्या बाजूला पण. तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. नवीन चॅनेल आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा हा कृष्ण कमळाचा वेल आहे. कारली दाखवत होते ना मी तुम्हाला, भरपूर कारली लागली आहेत.